श्रोतेहो नमस्कार. मी डॉक्टर प्रियंका एम देसाई, आयुर्वेदिक ब्युटी आणि हेअर केअर एक्सपर्ट. तर आजचा आपला विषय आहे आयुर्वेदिक स्किन केअर टिप्स फॉर समर. तर समर सीझन मध्ये आरोग्याची जेवढी आपण काळजी घेतो तेवढीच त्वचेचीही काळजी घेणे महत्त्वाचे असते, कारण इंटरनल हेल्थचा आरसा असतो ती आपली स्किन. तर समर सीझन मध्ये यूव्ही रेची इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता फार असते, त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्भवत असतात. त्यामुळे समर सीझन मध्ये आपण स्किनची कशी काळजी घ्यायला हवी ते आज आपण पाहणार आहोत. 3 गोल्डन टिप्स फॉर समर. तर त्यापैकी फर्स्ट आहे प्रोटेक्शन, सेकंड आहे हायड्रेशन आणि थर्ड आहे रेडियन्स. तर त्यातील फर्स्ट टिप प्रोटेक्शन ही आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर प्रोटेक्ट युअर स्किन फ्रॉम हार्मफुल यूव्ही रेज इज इम्पॉर्टंट इन समर सीझन. म्हणजेच काय, यूव्ही रेज पासून प्रोटेक्शन करणं समर सीझन मध्ये खूप महत्वाचं असतं. म्हणजेच यूव्ही रेजची जी इंटेन्सिटी असते ती समर सीझन मध्ये प्रचंड प्रमाणात असते, म्हणजे तीव्रता. तसेच ड्युरेशन ही जास्त असते. तुम्ही पाहत असाल की समर सीझन मध्ये दिवस हा मोठा असतो. त्यामुळे या यूव्ही रेज पासून स्किनचे प्रोटेक्शन करणं गरजेचे असते. म्हणून आपण सनस्क्रीन लोशन वापरणं गरजेचं असतं. त्यामध्ये बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल वाले सनस्क्रीन तुम्हाला भेटतात, तर तुम्ही नॅचरल सनस्क्रीनचा वापर करायचा आहे. तसेच बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की आम्ही घरीच राहतो, मग आम्ही सनस्क्रीन वापरण्याची काय बरं गरज. तर त्याचं उत्तर असं आहे की घरी राहतो तरी जी हीट असते ती ट्रॅप होत असते घरामध्ये, आणि त्यामुळे इन्फ्रारेड एक्सपोजर वाढते. त्यामुळे घरी असूनही तुम्ही सनस्क्रीन लोशन वापरणे अतिशय गरजेचे असते. त्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न असतो की मॉइश्चरायझर ही का वापरायचे. पण मॉइश्चरायझर ही सनस्क्रीन प्रमाणेच लावणे गरजेचे असते, कारण बॉडीमधून वॉटर लॉस खूप प्रमाणामध्ये होत असतो. त्यामुळे स्किन ड्राय पडते आणि त्यामुळे स्किन मध्ये पिगमेंटेशन, वेगवेगळे डार्क स्पॉट येणे, इचिंग होणे, असे वेगवेगळे मेलॅझ्मा म्हणजे वांगापर्यंत वेगवेगळे स्किनचे प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणून मॉइश्चरायझर ही लावणं गरजेचं आहे. त्यानंतर ड्राय स्किन मध्ये मॉइश्चरायझर लावल्यामुळे हायड्रेशन मेंटेन राहते स्किनचे, स्किन हायड्रेट दिसते, फ्रेश दिसते. तसेच जे सनस्क्रीन लावणे गरजेचे आहे त्यामध्ये आपण पुढे जाऊन नॅचरल कोणते सनस्क्रीन आहेत ते आपण पाहणारच आहोत. पण बऱ्याच जणांचं असं असतं की सनस्क्रीन मध्ये वेगवेगळे केमिकलवाले सनस्क्रीन मिळतात, तेच घ्यायचे बाजारातून, त्याने जास्त फरक पडतो. पण असं काही नसतं. नॅचरल सनस्क्रीन जरी तुम्ही वापरले तरी बराच फरक हा पडू शकतो. यूव्ही रेज पासून प्रोटेक्शन होऊ शकतं. तसेच समर सीझन मध्ये सनटॅन पासून मेलॅझ्मा म्हणजे वांग पर्यंत खूप अशा समस्या भेडसावत असतात स्किनच्या. त्यामध्ये सनटॅन असेल, पिगमेंटेशन असेल, अनइव्हन स्किन टोन असेल, रिंकल म्हणजे सुरकुत्या असतील किंवा मेलॅझ्मा, अशा वेगवेगळ्या समस्या भेडसावत असतात. त्यामुळे सनस्क्रीन लोशन वापरणे अतिशय गरजेचे असते. त्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याला वळू. त्यामध्ये सनस्क्रीन हे नॅचरल वापरायचे आहे, पण ते कोणते असे बऱ्याच जणांना तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर त्यामध्ये पहिलं आहे ॲलोवेरा जेल प्लस कोकोनट ऑइल असे सनस्क्रीन आहे. ॲलोवेरा जेल मध्ये अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज असतात. तसेच ते नॅचरल आणि इफेक्टिव्ह सनब्लॉक करते, दॅट कॅन सूथ सनबर्न. त्यामुळे ॲलोवेरा जेल 2 चमचे घ्यायचे आहे तुम्हाला, आणि त्यामध्ये कोकोनट ऑइल 2 चमचे मिक्स करायचे आहे, म्हणजे समभाग घ्यायचे आहे. आणि हे चांगले मिक्स करायचे आहे आणि ते स्किनवरती चांगल्या पद्धतीने अप्लाय करायचे आहे. पण हे अप्लाय करताना तुम्ही घरातून बाहेर पडण्यापूर्वी 15 मिनिटं अगोदर हे स्किनला अप्लाय करायचे आहे, बरोबर. आणि त्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न असेल पण आम्ही मेकअप वगैरे कधी करणार. तर पहिले तुम्ही मॉइश्चरायझर लावल्यानंतर किंवा थोडासा गॅप ठेवून नंतर तुम्ही सनस्क्रीन लावायचं आहे. आणि गॅप म्हणजे 10 मिनिट गॅप ठेवू शकता. त्यानंतर सनस्क्रीन लावून तुम्ही जो तुमचा डेलीचं जे पावडर वगैरे क्रीम असेल ते लावून तुम्ही घरातून बाहेर पडू शकता, ठीक आहे. पण असंही असतं की बऱ्याच जणांना असं वाटतं की एकदा सनस्क्रीन लावलं की काम झालं दिवसभराचं. तर तसं नसतं. सनस्क्रीन हे दिवसातून दर 4 तासांनी लावणे गरजेचे असते. जे ऑफिस वर्किंग असतील, बाहेर जाणारे स्त्रिया पुरुष असतील त्यांनी तर लावायलाच हवी. त्यानंतर मार्केटमध्ये जे सनस्क्रीन लोशन भेटते त्यावरती तुम्ही पाहिलेच असेल त्या बॉटलवरती की SPF असे लिहिलेले असते, म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर. तर यामध्ये UVB रेज पासून यातून प्रोटेक्शन होते.
तर SPF मध्ये 3 व्हरायटी असतात, SPF 15, SPF 30 आणि SPF 50. तर SPF 15 असते ते 93% प्रोटेक्शन करते UV रेज पासून, आणि SPF 30 असते ते 97% प्रोटेक्शन करते, आणि SPF 50 असते ते 98% प्रोटेक्शन करते. म्हणजेच ॲलोवेरा प्लस कोकोनट ऑइल जे आपण सनस्क्रीन पाहिले ते 30% आसपास SPF लेवल त्याची असते, ते प्रोटेक्शन करतं. त्यामुळे तुम्ही घरी असताना किंवा बाहेर जाणार असाल समर सीझन मध्ये तरीही वापरू शकता. पण सध्या काय आहे समर सीझन, त्यामुळे मी थोड्या वेळापूर्वी बोलल्याप्रमाणे UV रेची इंटेन्सिटी जास्त असते, त्यामुळे तुम्ही SPF 50 वाले जर सनस्क्रीन यूज केलं तर बेटर राहील. तर त्यामध्ये SPF 50 वाले जे असतं सनस्क्रीन ते तुम्हाला मी आता सांगणार आहे. तर त्यामध्ये कॅरॉट सनस्क्रीन येतं. म्हणजेच काय, तर कॅरॉटचा ज्यूस तुम्ही 2 ते 2.5 चमचे घ्यायचा आहे. त्यामध्ये 1 चमचा गुलाब पाणी मिक्स करायचं आहे आणि 2 चमचे ॲलोवेरा जेल मिक्स करायचं आहे, आणि प्लस 1 व्हिटॅमिनची कॅप्सूल त्यामध्ये ऍड करायची आहे. तर अशा पद्धतीने जे मिक्सर तयार होईल ते चांगले मिक्स करायचे आहे, आणि एका पॅकबंद डब्बीमध्ये किंवा बॉटलमध्ये भरून तुम्हाला ते रेफ्रिजरेटर मध्ये ठेवायचं आहे. कारण 20 ते 25 दिवस हे टिकू शकतं, कारण त्यामध्ये आपण गाजरचा ज्यूस म्हणजे रस वापरलेला आहे. ते संपल्यानंतर तुम्ही नवीन बॅच परत बनवू शकता. हे मी 2.5 चमचे किंवा 1 चमचे हे कमी क्वांटिटीत सांगितलेले, तुम्हाला पाहिजे तर क्वांटिटी वाढवून तुम्ही एकदम ही रेफ्रिजरेटर मध्ये बनवून ठेवू शकता. तर अशा पद्धतीने आपण हे नॅचरल सनस्क्रीन पाहिले 2 प्रकारचे, ॲलोवेरा प्लस कोकोनट आणि जे कॅरोटचं आहे ते. तर असे सनस्क्रीन आपण लावून बाहेर पडायला हवं. त्यानंतर सनस्क्रीन लावणं ह्याशिवाय इतर गोष्टी असतात, जसे डोक्याला स्कार्फ गुंडणं किंवा चेहऱ्याला पूर्णपणे स्कार्फने रॅप करणं किंवा गॉगल्स वापरणं, किंवा आपण वेट वाईप ज्या असतात त्या कॅरी करायला हव्यात, म्हणजे घाम पुसण्यासाठी. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण या समर सीझन मध्ये करायला हव्यात. तर अशा पद्धतीने 3 गोल्डन स्किन केअर टिप्स फॉर समर, यापैकी पहिली टिप्स प्रोटेक्शन ही आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये हायड्रेशन ही सेकंड टिप पाहणार आहोत. तर तुम्ही UV रेज पासून या समर सीझन मध्ये प्रोटेक्शन करण्यासाठी कोणत्या यशस्वी अशा उपायांचा उपयोग जर केला असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मला जरूर कळवा. तोपर्यंत रजा घेते. धन्यवाद.